मान तालुक्यातील मारडी गावात दिवाळीच्या पाडव्याच्या रात्री चोरट्यांचा अक्षरशः धुमाकूळ. जागरूक नागरिकांमुळे चोरीचा प्रयत्न फसला. दहिवडी पोलीस घटनास्थळी दाखल. मान तालुक्यातील मारडी येथे दिवाळी पाडव्याच्या दिवशी बुधवारी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने व्यापारी आणि ग्रामस्थांना अक्षरशः रात्र जागून काढण्याची वेळ आली. येथील 7 घरे आणि एक सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला असून ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. मान तालुक्यात सातत्याने होत असलेल्या चोरींच्या घटनांमुळे परिसरातील महिला व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. मारडी गावात चोर आल्याचे नागरिकांना कळवल्यानंतर पोलिसांची गाडी रात्री गावात पोहोचली. मात्र तरीही पहाटेपर्यंत चोरटे निर्धास्तपणे घरे फोडण्यात व्यस्त होते. त्यामुळे चोरट्यांना पोलिसांची भीती उरलेली नाही असे चित्र दिसून आले. चोरीच्या सर्व घटनांमुळे मारडी परिसरात दहशतीचे वातावरण आहे. दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस एकाच रात्री झालेल्या या घरफोड्यांच्या प्रयत्नांचा तपास करत आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चोरी करत असताना चोरट्याने पूर्णपणे दक्षता घेतल्याचे दिसून येते. चोरट्याने तोंडावर मास्क व हाताला ग्लोव्ज घातले होते. चोरट्याचे एका सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरण झाले असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ग्रामस्थांनी व्यापारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. किरकोळ चोऱ्यांबरोबरच नुकसानीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्याचबरोबर सुरक्षा वाढवण्याची मागणीही अनेक वेळा करण्यात आली आहे. तरी देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने चोरट्यांनी आपला उद्योग सुरूच ठेवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी. पोलीस अधीक्षकांनी केली सभेच्या ठिकाणची पाहणी. राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस हे रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी फलटण दौऱ्यावर येत आहे. महायुतीकडून दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असून पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी प्रमुख नेते मंडळी आणि अधिकाऱ्यांसमवेत गुरुवारी सकाळी 11:30 वाजता पाहणी केली. यावेळी पोलीस बंदोबस्ताच्या अनुषंगाने आढावा घेतला. तुषार दोशी यांच्यासह माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, मंडल अध्यक्ष बापूराव शिंदे, प्रांताधिकारी सौ प्रियंका आंबेकर, नायब तहसीलदार अभिजित सोनवणे आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध विभागांचे शासकीय अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक दोशी यांनी नाईक निंबाळकर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती घेतली. तसेच बंदोबस्ताच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनाबाबत प्रांताधिकारी आंबेकर यांच्याशी चर्चा केली. बोगस मतदानाच्या विरोधात आणखी एक आंदोलन. कराड तालुका प्रशासनाच्या दारात भाऊबीज ओवाळणी करत केला निषेध. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदार प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करून प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांची चौकशी करून कारवाई करण्यासह संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजनेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांनी निवडणूक शाखेमध्ये केलेल्या चुकीच्या कामकाजाबाबत त्यांचे निलंबन करून खातेनिहाय चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाच्या 16व्या दिवशी गुरुवारी सकाळी 11 वाजता प्रशासनाच्या दारात सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी भाऊबीज ओवाळणी आंदोलन केले. यावेळी अनेक महिलांनी पवार यांना भाऊबीज निमित्त ओवाळून महसूल प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. गणेश पवार यांनी आंदोलनातील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की कराड तालुक्यातील मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार नोंदणी केली गेली आहे. गैरप्रकाराने नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. या गंभीर प्रकाराविषयी सर्वसामान्य जनतेच्या वतीने अनेक वेळा लेखी व मौखिक निवेदन सादर केली. संबंधित पुरावे प्रशासनाला देण्यात आले आहेत. तरी देखील आजवर या प्रकरणात एकाही बोगस मतदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हे अत्यंत दुर्दैवी व प्रशासनाच्या निष्क्रियतेचे घोतक आहे. याशिवाय या प्रकरणाची जबाबदारी असलेले प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आपल्या पदाच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केले असून त्यांनी योग्य तपासणी न करता विषयाकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजनेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांनी निवडणूक शाखेमध्ये चुकीच्या पद्धतीने कागदपत्रीय कामकाज करून प्रकरण अधिक गुंतागुंतीचे केले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध तात्काळ निलंबनाची कारवाई करून खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी असल्याचे पवार यांनी सांगितले. या सर्व मागण्यांसाठी दिनांक 8 ऑक्टोबर पासून प्रशासकीय इमारतीसमोर गणेश पवार यांनी धरणे आंदोलन सुरू केले असून आज 16वा दिवस आहे. तरी देखील प्रशासनाकडून कोणतीही कारवाई, चौकशी किंवा प्रतिसाद दिलेला नाही. आजचा दिवस भाऊबीजेचा आहे. आपुलकी, प्रेम आणि नात्यांचा सण. या दिवशी आम्ही प्रशासनाकडे न्यायाची भाऊबीज मागितली, पण प्रशासनाने मौन धारण केले आहे. म्हणूनच प्रशासनाच्या उदासीनतेच्या विरोधात आज आम्ही भाऊबीज ओवाळणी आंदोलन प्रशासनाच्या दारात करून निषेध नोंदवत असल्याचे गणेश पवार यांनी सांगितले. खंबाटकी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी. एसटी बस बंद पडल्याने वाहतूक जवळपास 2 तास ठप्प. वाहनचालक हैराण.
पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर गुरुवारी सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास सातारा पुणे मार्गावर खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबली आहे. सातारा स्वारगेट मार्गावर धावणारी विनावाहक विना थांबा ही एसटी बस भर रस्त्यात बंद पडल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. 2 तास वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग सुरक्षा विभागाने तातडीने हालचाल करत सायंकाळी 7 वाजल्यापासून वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. रात्री उशिरापर्यंत वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. रात्री 8:30 वाजता पर्यायी बस आणून बंद पडलेली बस ओढून नेण्यात आली. खंबाटकी घाट परिसरात पुण्याच्या बाजूला जाणारी वाहतूक खोळंबली. यामुळे पुणे मुंबई नवी मुंबई आणि ठाणे परिसरात परतीच्या प्रवासाकडे निघालेली चाकरमानी मंडळी वाहतूक कोंडीत अडकून पडली. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असताना बोगदा ओलांडल्यानंतर नवीन बोगद्याचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता वापरात असून तिथेच एसटी बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली. सातारा बाजूने पुण्याकडे प्रचंड प्रमाणावर वाहतूक सुरू असून एसटी बस बंद पडल्यामुळे चांगलीच कोंडी झाली. भुईंज जोशीविहीर येथील महामार्ग सुरक्षा पथकाला महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यास तब्बल 2 तासांचा वेळ लागला. सायंकाळी 7 वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरळीत केली जात होती. रात्री उशिरापर्यंत धीम्या गतीने वाहतूक सुरू होती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी रात्री 8:30 वाजता पर्यायी बस पाठवून दिली. त्या बसद्वारे बंद पडलेली बस ओढून नेण्यात आली. सातारा परळी सज्जनगड रस्त्यावर डबेवाडी गावाजवळ अरुंद रस्त्यावर एसटी बस जवळच्या चारीत रुतली. सुदैवाने कोणासही दुखापत नाही. सातारा परळी सज्जनगड रस्त्यावर डबेवाडी गावाजवळ अरुंद रस्त्यावर समोरनं येणाऱ्या वाहनाला साईड देताना एसटी बस चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने बस शेजारील नाल्याच्या चारीत जाऊन रुतली. हा अपघात गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झाला. नशीब बलवंतर म्हणून एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. ग्रामस्थांनी प्रवाशांना एसटी बसमधून बाहेर काढण्यास मदत केली. ऐन दिवाळीच्या प्रवासी हंगामामध्ये सातारा आगारातील बससेवेला चांगलेच ग्रहण लागले असून परळी खोऱ्यात धावणाऱ्या जुन्या बसेसमुळे सातत्याने अपघात होत असल्याचे गुरुवारी पुन्हा एकदा समोर आले आहे. समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देत असताना चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणि बस हळूच रस्त्याकडेच्या चारीत जाऊन कलंडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. बसचा चालक आणि वाहकाने सातारा आगारामध्ये माहिती दिल्यानंतर त्यांनी पर्यायी बस उपलब्ध करून दिली. त्यामुळे प्रवाशांना पुढचा प्रवास सोपा झाला. बेवाडीच्या इथे बस साईड येताना साईड पट्टी नसल्यामुळे जरा रस्त्याच्या साईडला गाडी घेतल्यानंतर साईड पट्टीच्या तिथं पचत गेली. गाडी नाल्यामध्ये रुतली आणि चाललेली आहे एका साईडनं. कोणत्याही प्रवाशांना काही लागले नाही आणि सर्व प्रवाशांना गाववाल्यांनी इथल्या अधिकाऱ्यांनी आमच्या कुणाला काय लागले का हे विचारलं आणि कुणाला काय लागलं नसल्यामुळे त्यांना दुसऱ्या बसमध्ये पाठवलं.